नमस्कार, मी श्वेता पाटील श्वेताज किचन में तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज तुमच्यासाठी मटरची भाजी घेऊन आलेली आहे। प्रत्येक कार्यक्रमात सण समारंभामध्ये सर्रास बनवली जाणारी मटारची भाजी कशी बनवायची ते आज दाखवणार आहे। चला मग पाहूया साहित्य आणि कृती। इथे आपण 200 ग्रॅम मटार घेतलेले आहेत। मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे कापून, एक बारीक चिरलेला कांदा, आलं लसूणची पेस्ट आहे 2 चमचे, 1 वाटी फ्लॉवर, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी, जिरं, मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि धणा पावडर। सर्वात आधी एक छोटंसं वाटण करायचं आहे। त्यासाठी मी 10 ते 15 खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा ते 1 इंच होईल एवढं आलं, एक टोमॅटो, हिरवी मिरची, 5 ते 6 काजू आणि हिरवी बारीक कोथिंबीर। अजूनही श्वेताज किचनला सबस्क्राइब केला नसाल तर पटकन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। सर्वात आधी एक वाटण करून घेणार आहोत भाजीसाठी। त्यासाठी मी ओले खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, 4 ते 5 काजू। जर तुम्हाला काजू वापरायचे नसतील तर तुम्ही इथे शेंगदाण्याचाही वापर करू शकता। तसेच हिरवी मिरची, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा ते 1 इंच होईल एवढं आलं, एक टोमॅटो, तसेच हिरवी कोथिंबीर। इथे तुम्ही मिरची स्किप केली तरीही चालेल। याची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। पाहू शकता एकदम परफेक्ट अशी पेस्ट झालेली आहे। यात आपण पाण्याचा वापर केला नाही, कारण की टोमॅटो असल्यामुळे अतिशय परफेक्ट अशी पेस्ट होते। इथे मी कढईमध्ये 2 चमचे होईल इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकं जिरं घालून घेणार आहोत। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकी मोहरी आणि आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो कांदा घालून घेणार आहोत। इथे मी एक बारीक चिरलेला कांदा वापरते आहे। जशी भाजीची क्वांटिटी वाढते त्याप्रमाणे तुम्ही कांद्याची, टोमॅटोची क्वांटिटी वाढवा, जेणेकरून तुमची भाजी एकदम परफेक्ट अशी होईल। कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये 2 चमचे होईल एवढी आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत। इथे मी आलं लसूण ठेचून घातलं होतं, तुम्ही पेस्ट वापरली तरीही चालेल। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही सर्व प्रोसेस आपण मंद आचेवर करणार आहोत। आलं लसूणची पेस्ट ही छान परतून झाली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे। 5 ते 7 मिनिटं कांदा छान परतला की छान त्याची मऊ अशी लुसलुशीत पेस्ट तयार होते। आणि कांदा टोमॅटो लवकर परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालावं, जेणेकरून लवकर तुमचा कांदा टोमॅटो मऊ होतो। त्यामुळे मी थोडंसं यामध्ये मीठ घालते आहे, जेणेकरून आपला कांदा टोमॅटो लवकर पेस्ट होईल, लवकर बारीक होईल। कांदा टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घातलं की त्यानंतर त्यावरती झाकण द्यावं, त्यामुळे अतिशय पटकन असा कांदा टोमॅटो मऊ होतो, सोनेरी होतो आणि आपला वेळही वाचतो। 1 ते 2 मिनिटांनंतर झाकण काढतेय। छान कांदा नरम झालेला आहे, टोमॅटोही मऊ झालेला आहे। कांदा छान सोनेरी झाला की त्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकी हळद घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा धना पावडर, तसेच अर्धा चमचा होईल इतका गरम मसाला। इथे मी गरम मसाला फोडणीतच घालते आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही भाजी झाल्यावर घातलात तरीही चालेल। 2 चमचे होईल इतका लाल तिखट। घरगुती मिक्स मसाला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। आता सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत। मसाला तेलावरती परतला की मसाल्याचा भाजीला वासही येत नाही आणि छान तरी येते। आता यामध्ये आपण मटार घालून घेणार आहोत। इथे मी कच्चे मटारचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला उकडून घ्यायचे असतील तर तुम्ही उकडलेले मटार वापरले तरीही चालेल। 200 ग्रॅम मटार, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला बटाटा, तसेच 1 वाटी होईल इतकं फ्लॉवर। तुम्हाला इथे फ्लॉवर स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप केलात तरीही चालेल। या भाजीमध्ये तुम्ही गाजर, फरसबी याचाही वापर करू शकता, तसेच पनीरही घालू शकता। आता ही सर्व भाजी आपण मिक्स करून घेणार आहोत। भाजी छान मिक्स करून झाली की ती पटकन शिजावी म्हणून मी इथे अर्धा वाटी
गरम पाणी घालते आहे. तुम्ही इथे वाफेवरही पाणी ठेवू शकता, पण इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी घालून भाजी छान मिक्स करून एकजीव करायची आहे. तसेच चवीप्रमाणे मीठ. आपण कांदा टोमॅटो परततानाही थोडं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मी मिठाचा वापर कमीच करते आहे. मीठ घातल्यावरही भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे. आता यावरती आपण झाकण देणार आहोत. झाकण देऊन मध्यम आचेवरती 10 ते 15 मिनिटांसाठी आपण भाजी शिजवून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपली परफेक्ट अशी भाजीही शिजलेली आहे. बटाटा छान नरम झालेला आहे, तसेच फ्लॉवरही शिजलेला आहे. आता यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते आपण घालून घेणार आहोत. 2 ते 3 चमचे मी वाटण ॲड करते आहे. जर आपली भाजी जास्त असेल तर तुम्ही जास्त वाटण घाला. वाटण जास्त घातल्यामुळे तुमची ग्रेव्ही जास्त होईल. जर तुम्हाला ग्रेव्ही कमी हवी असेल तुम्ही वाटणाचा वापर कमी करा. जास्त हवी असेल तर वाटणाचा वापर जास्त करा, ज्यामुळे तुमची ग्रेव्ही जास्त होईल. वाटण घातल्यानंतर भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे. छान भाजी मिक्स करून झाली की यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आहे. मला थोडी ग्रेव्ही हवी आहे भाजीमध्ये, त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण देऊन शिजवायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. छान अशी उकळी आलेली आहे भाजीला. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही इथे कसुरी मेथीचाही वापर करू शकता. 1 चमचा कसुरी मेथी घातलीत तरीही भाजी खूप छान टेस्टी होते. कोथिंबीर घालून भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे आपली परफेक्ट अशी खाण्यासाठी मटारची भाजी रेडी आहे. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, पराठ्यासोबत, नानसोबत कशासोबतही सर्व करू शकता. खूपच छान आणि टेस्टी भाजी होते. कशी वाटली आजची मटारची भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की बनवूनही पहा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत श्वेताज किचन मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.